नमस्कार. मराठी नाटक म्हणजे काय? फक्त मनोरंजन? छे, ती एक भावना आहे, कधीतरी अस्वस्थ करणारा अनुभव सुद्धा. अगदी. आणि आज आपण अशाच काही निवडक नाटकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा उल्लेख डोकं फिरवणारी 5 मराठी नाटके अशा एका माहितीमध्ये आहे. बरोबर. म्हणजे आपला उद्देश फक्त कथा सांगणं नाही, तर ही नाटकं इतकी का भिडली, आपल्या विचारांना कशी चालना देतात हे बघणं आहे. नक्कीच. सुरुवात करूया का मग? पहिलं नाव अर्थातच नटसम्राट, कुसुमाग्रजांचं हे नाटक. हो, गणपतराव बेलवलकर म्हणजे एका महान नटाची शोकांतिका. हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातलं नेमकं काय आहे जे आजही अंगावर येतं? आपल्या माहितीत पण हाच मुद्दा आहे बघा, की केवळ म्हातारपण किंवा एकाकीपण नाहीये ते, तर गणपतरावांचा स्वतःच्या आतला संघर्ष, म्हणजे रंगभूमीवरचा मी आणि खऱ्या आयुष्यातला मी यातली लढाई. नटसम्राट होतो मी, काय ती ओळख, पण त्यात गर्व आहे, तसंच एक खोल दुःख पण आहे, नाही का? अगदी. डॉक्टर लागूंनी ती भूमिका अजरामर केली, पण मुळात ती व्यक्तिरेखाचित की काय म्हणतात त्याला, बहुआयामी आहे. खरंय, आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. अच्छा, आता नटसम्राटाच्या तीव्र अनुभवातून आपण संगीताच्या दुनियेत जाऊया. पुरुषोत्तम डार्वेकरांचं काट्यार काळजात घुसली. इथे तर संगीतच हिरो आहे. हो ना, माहितीत पण तेच सांगितलंय. ही फक्त 2 गायकांची स्पर्धा नाही, नाही, ही 2 घराणी आहेत, 2 विचार आहेत संगीतावरचे, आणि त्यांचं ते द्वंद्व संगीतातून मांडलंय. घे छंद मकरंद सारख्या रचना त्या फक्त गाणी नाहीत, कथा पुढे नेतात, त्या भावना तीव्र करतात. संगीत नाटकांच्या परंपरेतलं हे एक शिखर आहे खरं तर. बरोबर. त्या संगीतातून व्यक्त होणारा संघर्ष तो थेट काळजाला भिडतो, म्हणूनच नाव काट्यार काळजात घुसली. आता इथून आपण विजय तेंडुलकरांच्या जगात जाऊया, जिथे भाष्य जास्त थेट आहे, सामाजिक राजकीय. पहिलं म्हणजे घाशीराम कोतवाल. पेशवाई, सत्ता, भ्रष्टाचार हे विषय तर आहेतच, पण जी माहिती आपण बघतोय त्यानुसार त्याची मांडणी जास्त महत्वाची आहे. हो हो, लोकनाट्य शैली वापरली आहे त्यांनी. तो फक्त एक प्रयोग नव्हता, नाही, त्यातून सत्तेचं जे अमानवी रूप आहे आणि समाज कसा मूकपणे ते पाहतो यावर जास्त परिणामकारकपणे बोट ठेवलं गेलं. अगदी. आणि म्हणूनच म्हणतात की ते नाटक आजही तितकंच लागू पडतं. सत्तेचा गैरवापर हा काही काळ वेळेवर अवलंबून नसतो. बरोबर. त्यात फक्त ऐतिहासिक संदर्भ नाही, एक सार्वकालिक सत्य आहे. आता तेंडुलकरांचंच दुसरं नाटक घेऊ, शांतता कोर्ट चालू आहे. इथे राजकीय सत्तेपेक्षा सामाजिक सत्तेवर, म्हणजे आपले विचार, आपली नैतिकता यावर प्रश्न आहे. एका काल्पनिक कोर्टरूम ड्रामातून समाजाचा खरा, कधी-कधी क्रूर चेहरा समोर आणण्याची पद्धतच विलक्षण आहे. आपल्या माहितीत याला नाटक नाही, तर एक अनुभव म्हटले, आणि ते खरंय. हो, कारण प्रेक्षक म्हणून आपणही न कळत त्या तथाकथित न्यायाच्या खेळात ओढले जातो. करायला लावणारं नाटक आहे. नक्कीच. बरं, ही दोन्ही तेंडुलकरांची नाटकं गंभीर बोचरी आहेत, पण मराठी रंगभूमी किती विविध आहे हे दाखवणारे एक वेगळे नाटक म्हणजे पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ. एकदम वेगळा मोड. हो, इथे विनोद आहे, पण तो फक्त हसवणारा आहे का? जी माहिती आपण बघतोय त्यात काय म्हटलंय? त्यात म्हटले की हा फक्त वरवरचा विनोद नाहीये. चाळीतलं जे मध्यमवर्गीय आयुष्य आहे, त्यांची स्वप्न, त्यांची ती निरागस नाती, अगदी त्याचं एक खूप प्रेमळ आणि तरीही मार्मिक चित्रण येते. पुलंच्या विनोदात पण समाजाचं निरीक्षण असतंच. खरंय. म्हणजे गंभीर नाटकांच्या भावगर्दीत हे नाटक कुठेतरी आयुष्यातल्या साध्या छोट्या आनंदांची आठवण करून देतं. तर आपण बघितलं, प्रत्येक नाटक वेगळं. नटसम्राटची वैयक्तिक शोकांतिका, काट्यारचा संगीतमय संघर्ष, घाशीराम आणि शांतताचं सामाजिक भाष्य, आणि बटाट्याची चाळचा हलका फुलका विनोद. हे सगळं मिळून मराठी रंगभूमी किती श्रीमंत आहे, किती विविध आहे हे दाखवतं. ही फक्त नाटकं नाहीयेत, आपल्या समाजाचा आरसा आहेत ही. अगदी. आपल्याला विचार करायला लावणारी, कधीतरी अस्वस्थ करणारी, पण महत्वाची. आणि म्हणूनच आपल्या माहितीतली ती शेवटची ओळ मला खूप महत्वाची वाटते. रंगभूमी जपली पाहिजे, कारण ती आपली ओळख आहे. हो ना. या चर्चेनंतर तर हा विचार अजूनच खोल वाटतोय. म्हणजे केवळ करमणूक नाही, तर आपलं प्रतिबिंब, आपल्या मूल्यांची जागा, आपल्या भाषेचं सौंदर्य, या सगळ्यासाठी रंगभूमी महत्वाची. बरोबर. आपली सांस्कृतिक ओळख घडवण्यात तिचा वाटा आहे. आणि याच विचारासोबत आज आपण थांबूया इथे. नक्कीच. धन्यवाद.